नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विटा कुंडल रस्त्यावर एक भीषण अपघात झालाय। स्पीड ब्रेकरवर अपघात होऊन दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली आहे। सविता पाटील या वाळवा तालुक्यातील महिलेचा अपघातात मृत्यू झालाय। विटा कुंडल रस्त्यावरील ज्योतिबा मंदिराजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे। विटा कुंडल रस्त्यावरील ज्योतिबा मंदिराजवळ स्पीड ब्रेकरवरून उडून पडल्यामुळे दुचाकीवरील पाठीमागे बसलेली शिरटे तालुका वाळवा येथील महिला जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शिरटे तालुका वाळवा येथील सविता बाळासाहेब पाटील वय 55 ही महिला पती बाळासाहेब पाटील यांच्या समवेत लेंगरे येथे लग्नासाठी निघाली होती। विटा कुंडल रस्त्यावरील ज्योतिबा मंदिरासमोर आल्यानंतर स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळे ची दुचाकी जोराने आदळली। यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सविता पाटील या दुचाकीवरून रस्त्यावर पडल्या। या भीषण अपघातात सविता पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। यावेळी घटनास्थळावर असलेल्या नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून सविता पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान तरुणांनी संताप व्यक्त केला आहे। एका वर्षात कमीत कमी 6 ते 6 जण एक्सपायर झालेले आहेत। त्यात माझी काकू एक गेलेली आहे। एक मेजर म्हणून होता, ते चालत होता, चालायला म्हणून फिरायला म्हणून येत होता, तो एक्सपायर झालेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्ञानसात्विक म्हणून होता, तो तिथं मेलेला आहे। अंतर काही जास्त लांबचं नाही। मल्हारी कांबळे आणि दुसरी गोष्ट इथं जी स्पीड ब्रेकर आहे ती त्याच्यावर पट्ट जी मारलेली आहेत त्यांनी प्रशासनानं अक्षरशः ती पट्ट दिसत नाही, ती ब्रेक मारून मारून काळं पडलेलं आहे ती। आणि प्रशासनाला आम्ही वारंवार तक्रार दिलेली आहे की बाबा इथं स्पीड ब्रेकर काढा आणि रबरी पट्टे मारा, तरी प्रशासनानं ह्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही। इथल्या लोकांनी तो भरपूर त्रास होतोय की रोज सकाळी पाटाचं काय ना काय झालेलं आहेच। रोज कोणाचा पाय मोडलेला आहे, कोणाचा मृत्यू झालेला आहे, असलं भयंकर प्रकार इथं काढायला लागले। आणि त्या जर प्रशासन जर लक्ष देत नसेल, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जर दखल घेत नसेल, तर आम्ही इथले स्थानिक जी लोक आहेत ते आम्ही इथं स्पीड ब्रेकर JCB आणून काढणार आहे। स्वतःच्या पद्धतीने काढतो की काकोला तिथं 2 व्हीलरवरनं उडवला, तर एवढ्या आवारात कुठं CCTV सुद्धा नाही। कोण उडवून गेलं ही माहिती सुद्धा नाही। दिली एक तर लावतो तिथं लावतो, स्पीड ब्रेकर इथं घालतो तिथं घालतो, घातलाय नको तिथं घातलाय। आणि किती जण सकाळ दर टाइम आम्ही उचलतो, 5 वाजू दे 7 वाजू दे, कोण काय पडलं की पाणी घ्यायला रात्री इकडे येणार। आम्हाला तर ते चांगलं वाटतंय ते करायला सगळ्या गोष्टी। एवढं घाण दुर्घटना होती, असं वाटतं कधी कधी की आमच्या दारातच का आम्ही शमशानभूमीत कामाला असं कधी कधी वाटायला लागलं। आजची दुर्घटना तुम्ही जाऊन तिथं स्वतः बघा, स्वतः डोळ्याने बघण्यासारखी गोष्ट आहे ती। कशी झाली आज, कसे पडले ते, काय झालं? स्पीड ब्रेकरवरचं पट्ट दिसत नाही, स्पीड ब्रेकर दिसत नाही, त्यामुळे जिकडे कुंडल मार्गे ज्या गाड्या येणार आहेत त्या अक्षरशः कंट्रोल होत नाही। मग ती पुढे मागची जी व्यक्ती बसलेली असते ती मागच्या मागे पडलेली आहे, ती पुढल्या व्यक्तीला सुद्धा कळत नाही की व्यक्ती मागं आहे का नाही। पुढे गेल्यानंतर कळतंय की बाबा आपल्या मागं व्यक्ती नाही। हा एवढा मोठा भयंकर प्रकार इथं घडतोय। प्रशासनाने जर यावर जर दखल घेतली नाही, उद्या 10 वाजेपर्यंत आम्ही वाट बघणार, नसेल तर आम्ही JCB लावून आमच्या खर्चाने काढून टाकणार आहे। विचारायला येऊ नये एवढीच विनंती करतो आम्ही।